तर मनोज जरांगे यांच्या मंचाजवळची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। सुळेंना घेराव घातल्यानंतर आता जरांगेंच्या स्टेजजवळ सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, आपण पाहतोय आता स्टेजजवळील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, काय सांगाल? वृषला, अगदी आपल्याला माहिती आहे की काल खासदार सुप्रिया सुळे जे आहेत मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर मराठा आंदोलकांकडून सुप्रियाताईंची गाडी जी आहे ती अडवण्याचा प्रयत्न झाला। मात्र आज दिवसभरामध्ये जे लोकप्रतिनिधी भेटायला येणार आहेत त्यांच्या मार्गामध्ये कोणतीही अडचण ठरू नये, त्याचबरोबर मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्याकडून आडवाडवी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो डी झोनमध्ये वाढवण्यात आलेला आहे। पाठीमागच्या बाजूनी जे व्हीआयपींच्या गाड्या येतात आणि आपण पाहतोय की त्या मार्गावरती हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। काल मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले होते। सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती सुद्धा अडवण्याचा प्रयत्न झाला। मात्र काही वेळापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आले आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आयोजनामधल्या सदस्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। काल सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती आक्रमक खरं तर आपण मराठा आंदोलकांकडून अडवण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न झाला। त्यानंतर काहीसा गोंधळ जो आहे तो सुद्धा या परिसरामध्ये पाहायला मिळाला। मात्र आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी येऊ शकतं, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी खबरदारी म्हणून आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वृषाली, धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर काल घडलेल्या घटनेनंतर आज मात्र पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। सुळेंना घेराव घातल्यानंतर आज जरांगेंच्या स्टेजजवळ पोलीस सुरक्षा वाढवण्यात